नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी पण मजेत आहे. आज दिवाळी आहे तर आज मी पटपट सगळे कामं आवरून घेतले आहे सकाळचे. आणि आता माझे जे बाकीचे कामं राहिलेले आहे ते मी आता करणार आहे. माझं फराळाचं वगैरे तसं तर झालेलंच आहे, पण ऑफिसला गेली त्याच्यामुळे माझं थोडंसं राहिलं होतं, तर मी आता थोडे अनारसे वगैरे काढून घेते. त्याच्यानंतर मग बाकीची पूजा वगैरे त्याची पण तयारी करते आणि मग स्वयंपाक वगैरे करते. तर चला मग आपण भेटू या व्हिडिओमध्ये. अनारशाचे गोळे थोडेसे भिजवून घेतलेले आहे आणि आता मी पटापट अनारसे वगैरे करते. थोडे पूजेसाठी हात केला आहे मी, बघा किती छान झालं, त्याला जाडी वगैरे पण आलेली आहे. तर मी आता पटापट अनारसे करते आणि मग मला अजून तिळाचे लाडू पण राहिलेले आहे माझे. तर मग मी याचे लाडू वगैरे करते आणि मग दुपारी स्वयंपाकाला बघा किती छान अनारसा झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान अनारसे झालेले आहे. आता मी पटकन थोडेसे तिळाचे लाडू वगैरे करून घेते, नंतर मग मी स्वयंपाकाला सुरू. आता मी कुकर लावलेला आहे आणि एक लक्ष्मीपूजन लवकर आहे, तर मी पटपट स्वयंपाक वगैरे करून घेते. तुम्ही बघू शकता आज दिवाळीचा दिवस आहे आणि पाणी पण येऊन राहिलेलं आहे. त्याच्यामुळे रांगोळ्या वगैरे काढायला मिळते की नाही मिळत काय माहिती. आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. मी आता आवरसावर करून आता लक्ष्मीपूजनची तयारी वगैरे करते आणि पूजा वगैरे मांडते. तर आज पाऊस पण आला आणि आता रांगोळी वगैरे पण काढायची आहे, तर मी शरण्याला आज रांगोळी वगैरे काढायला लावणार आहे. तर मी आता पटापट लक्ष्मीपूजनची तयारी करते. आता मी पूजेची तयारी वगैरे केलेली आहे, बघू शकता तुम्ही. ते गुरु महाराजांचा फोटो आली ग बेटा, 2 मिनटं. तयारी वगैरे केलेली आहे. बाहेर शरण्या रांगोळी वगैरे काढत आहे. माझी तयारी झालेली आहे आता, तर मी तुम्हाला दाखवते. छान दिवे वगैरे लावलेले आहे. छान देवीची रांगोळी काढलेली आहे. शरण्याने आज देवीची रांगोळी काढली आहे. तुम्ही इकडे फटाके वगैरे कसे फोडणं चालू आहे. तर